नमस्कार मंडळी मित्रांनो, तुम्हाला आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुम्हाला या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रदान करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत तुम्हाला जाहिरात असणार। त्याचबरोबर हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाहिरात आहेत आणि फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरला जातो हे पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असे नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा व्हिडिओ सुरू करू। वक्ते मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत राष्ट्रीय एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था यांच्या मार्फत जाहिरात प्रदान करण्यात आलेली। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 15 वित्त आयोगानुसार या ठिकाणी तुम्हाला कंत्राटी स्वरूपाचा पदभरती असल्यामुळे हा फॉर्म तुम्हाला बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यासाठी असणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला आरोग्य विभाग 3रा मजला मुंबई यांच्या नमवा मुख्य प्लॉट 1/15 से किल्ले गावठाण जवळ CBD बेलापूर याद्वारे तुम्हाला या ठिकाणी 10/10/2025 पासून ते 30/10/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। यामध्ये पोस्ट असणार मित्रांनो तुम्हाला बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी MPW पोस्ट असणार आहेत। शैक्षणिक अर्हता मित्रांनो तुम्हाला 12वी बरोबर पॅरामेडिकलचा काउन्सिलचा कोर्स किंवा हेल्थ सॅनिटरी कोर्स लागणार आहेत। यासाठी मित्रांनो वयोमर्यादा ओपनची 18 ते 38 वर्षे, कास्टसाठी 33 तुम्हाला अप्लाय करायचं आहे। पेमेंट असणार मित्रांनो तुम्हाला 18,000 रुपये पे स्केल असणार। ह्यासाठी एकूण 40 जागेसाठी पदभरती असणार आहेत। यामध्ये अनुजातीसाठी 3, जमाती 2, विजा 1, BZ 2, BZ 1, IMO 8, SCBC 6, EWS 6 आणि ओपन 11 जागेसाठी तुम्हाला कोणत्याही स्वरूपात पदभरती कोणतीही एक्झाम न देता तुम्हाला इथे निवड प्रक्रिया असते। यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही महत्त्वाची सूचना आहेत। या सगळ्या डिटेल्स तुम्हाला nmmc.go.in या वेबसाईटवर संपूर्ण माहिती भरायची आहे। त्याचबरोबर वर सूचनांमध्ये काळजीपूर्वक वाचन करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला निवड कंत्राटी स्वरूपात पदभरती असल्यामुळे 6 महिन्यासाठी या ठिकाणी तुम्हाला असणार। त्यामध्ये उमेदवार सर्व जाहिरातीमध्ये पात्र उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज करायचा आहे। त्याचबरोबर अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची योग्य माहिती तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक राहणार। ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बौद्धिक कर्मचारी ह्या नावाने या ठिकाणी तुम्हाला पाठवायचा आहे। वयोमर्यादा मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादा 26 एप्रिल 2016च्या शासकीय नियमानुसार ओपनचं वय 18 ते 38 वर्षे, कास्टमध्ये 43 तुम्हाला अप्लाय करायचं। त्याचबरोबर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही संबंधित सूचना सुद्धा आहेत। त्यामध्ये स्वतःचे नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्रामध्ये नमूद करायचे। त्याचबरोबर माध्यमिक शाळा प्रमाणपत्रामध्ये जी जन्मतारीख तीच जन्मतारीख टाकायची। जाहिराती प्रसिद्धी झाल्याने दिनांक तुम्हाला वय कॅल्क्युलेट करायचे। डोमासाईल सुद्धा लागणार आहेत। त्याचबरोबर कास्टमध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सुद्धा जोडायचं। त्याचबरोबर प्रत्येकाचा पत्रा आणि मेल ID मोबाईल नंबर सुद्धा द्यायचं आहे। त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला nmmc.go.in हे वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता सुद्धा काही महत्त्वाची अटी आहेत। त्यामध्ये शैक्षणिक पात्रता सहजतेमध्ये बाबतचा सविस्तर व अचूक तपशील नोंदायचा आहे। म्हणजे जे एज्युकेशन झाले ते जोडायचे। अर्ज सादर करण्याचे उमेदवारांनी नमूद केलेली शैक्षणिक पात्रता लागणार आहे। त्याचबरोबर अर्ज भरत असताना अंतिम वर्षाचे गुण मिळालेले गुण 1% सुद्धा द्यायची आहे। त्याचबरोबर अनुभवासाठी सुद्धा काही महत्त्वाचे घटक आहेत। त्यामध्ये शैक्षणिक अर्हता बरोबर जे अनुभव असतात ते शासन आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा लागू राहणार। त्याचबरोबर अनुभवाचा तपशील नमूद करीत असल्याचा त्याचा तपशील जोडायचा आहे। त्याचबरोबर संगणक अर्हता, कॉम्प्युटर नॉलेज MSID जोडायचे। लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचे। उमेदवाराचा फोटो चिटकवायचा आहे। त्याचबरोबर निवड प्रक्रियेमध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असे या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे। सर्वसाधारण सूचना आहेत। त्यामध्ये पदभरती या ठिकाणी आवश्यक माहिती या ठिकाणी तुम्हाला जोडायची आहे। त्याचबरोबर पत्र हा वैद्यकीय आरोग्य कर्मचारी आरोग्य विभाग 3रा मजला याद्वारे तुम्हाला या ठिकाणी बेलापूर CBD याद्वारे तुम्हाला पाठवायचा आहे। हा फॉर्म इथं तुम्हाला दिनांक 10/10/2025 30 ते 30/10/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। त्याचबरोबर फॉर्म भरत असताना तुम्हाला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट सुद्धा जोडायचे आहेत। वयाचा पुरावा, शैक्षणिक माहिती, शासकीय निमशासकीय कामाचा अनुभव, कॅटेगरी, नॉन क्रिमिनल, डोमासेल, आधार, पॅन, सध्याचा फोटो, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि फौजदारी नसलेले गुन्ह्याचे प्रमाणपत्र अशा स्वरूपात संपूर्ण माहिती तुम्हाला फॉर्ममध्ये पाठवायची आहे। तर मित्रांनो तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे हे सुद्धा पाहणार आहोत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म मराठीमधून भरायचा आहे। यामध्ये उजव्या साईडला फोटो चिटकवायचा आहे। त्याचबरोबर आडनाव प्रथम नाव लिहायचं आहे, पत्राचा पत्ता लिहायचा आहे, मोबाईल नंबर 2 द्यायचे आहेत। त्याचबरोबर 10/10/2025 रोजी किती वय पूर्ण झालं त्याचा तपशील लिहायचा आहे। राष्ट्रत्व भारतीय, मॅरिड अनमॅरिड काय असेल त्याचं तपशील, डोमासाईल असेल, येस किंवा नो करा, जातीचा दाखला आहेत का, येस किंवा नो करा, जातीचा प्रोटोकॉल द्यायचा आहे, मेल ID लिहायचा आहे।
त्याचबरोबर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज करू इच्छित अशी खूण तुम्हाला सगळ्या टिकमार्क ज्या पदासाठी करायचं आहे त्यांना करायचे. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हतेमध्ये शैक्षणिक उत्तीर्ण केलेली परीक्षा, मंडळाचे नाव, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण, प्राप्त गुण आणि टक्केवारी तुम्हाला लिहायची. त्याचबरोबर संस्थेचा अनुभव असलेल्या संस्थेचे नाव लिहायचे. संस्थेचा प्रकार निमशासकीय काय असेल ते, कधीपासून कधीपर्यंत काम केलं ते, एकूण वर्ष लिहायचे. त्याचबरोबर अवगत भाषा, बोलणे, लिखणे, वाचा, येस किंवा नो करा म्हणजे टिकमार्क तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर तुमचा होती कुठला गुन्हा वगैरे नोंद आहे का, येस किंवा नो करून त्याचा तपशील लिहायचा. त्याचबरोबर अर्जदाराने छायांकित प्रती म्हणजे जे झेरॉक्स कॉपी जोडले आहेत ते सिक्वेन्स प्रमाणे कोणत्या जोडल्या आहेत एक त्याचप्रमाणे त्या लिहायच्या. ठिकाण, दिनांक टाका, नाव स्वाक्षर करून फॉर्म पाठवायचा. त्याचबरोबर तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लिहायचं आहे. श्रीमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे. श्री याचा मुलगा, मुलगी, पती, पत्नी जे काय असतं ते लिहा. राहणं, वय, वर्ष लिहायचं आहे. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. तुम्हाला आज रोजी किती मुलांची संख्या आहे ते लिहा. नसला 0 करा, असल्या तारीखसुद्धा टाकायची. त्याचबरोबर दिनांक टाका, सही टाका, दिनांक, सही, ठिकाण, दिनांक, सही या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. त्याचबरोबर तुम्ही फौजदारी गुन्हा नसलेबाबत हानीपुत्र आहे यामध्ये श्रीमध्ये कुमार तुमचं नाव लिहायचं आहे. वय, वर्ष लिहायचं आहे. वर्षे, राहणार, कुठं लिहायचं आहे. तुम्ही ह्या पत्त्यावरती कधीपासून राहतात ते लिहायचं आहे आणि सही करून तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपात फॉर्म जमा करायचा आहे. ओके, अशा स्वरूपात तुम्हाला ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका प्लॅन यांच्यामध्ये नवीन जाहिरात प्रेझेंट करण्यात आले. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.